शिरला ग्रामपंचायतच्या भ्रष्ट व हेकेखोर सचिवाविरोधात शिवसेना उबाठा आक्रमक, पंचायत समितीत ठिय्या आंदोलन. पातूर प्रतिनिधी. पातूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या शिरला ग्रामपंचायतचे सचिव दिलीप वाहोकार यांच्या कथित भ्रष्ट आणि हेकेखोर कारभारामुळे ग्रामस्थांचा संयम सुटला असून शुक्रवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पातूर पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात जोरदार ठिय्या आंदोलन केले. 15 दिवसांत संबंधित सचिवावर कारवाई करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. काय आहे संपूर्ण प्रकरण? शिरला ग्रामपंचायतचे सचिव दिलीप वाहोकार हे गेल्या काही महिन्यांपासून मनमानी कारभार करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सामान्य नागरिकांची कामे प्रलंबित ठेवणे, शासकीय कामांसाठी आलेल्या ग्रामस्थांशी अत्यंत उद्धटपणे वागणे आणि कागदपत्रांच्या नावाखाली अडवणूक करणे असे प्रकार वाढले आहेत. विशेषतः घरकुल योजनेचे लाभार्थी, विधवा महिला आणि दिव्यांग व्यक्तींना विविध लाभांपासून जाणीवपूर्वक वंचित ठेवले जात असल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला आहे. रस्ता अडवल्याने रुग्णवाहिकाही ठप्प. सचिवांच्या मनमानीचा कळस म्हणजे नानासाहेब नगर येथील मुख्य रस्त्यावर सचिवांनी सुमारे 4 फूट उंच सिमेंट पाईप टाकून रस्ता बंद केला आहे. यामुळे या भागातील वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली असून अत्यावश्यक वेळी रुग्णवाहिका जाण्यासही अडथळा निर्माण होत आहे. शाळकरी मुलांना या पाईपमुळे मोठा त्रास सहन करावा लागत असून सार्वजनिक रस्ता अशा पद्धतीने अडवणाऱ्या भ्रष्ट आणि हेकेखोर सचिवावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी यावेळी लावून धरण्यात आली. आंदोलकांचा इशारा. आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना जिल्हा प्रमुख सागर रामेकर यांनी केले. यावेळी विशाल तेजवाल, उपतालुका प्रमुख रामेश्वर बेलूरकर, शाखा प्रमुख विठोबा ढाळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. जर येत्या 15 दिवसांत या भ्रष्ट सचिवावर ठोस कारवाई झाली नाही तर शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलनात सहभागी ग्रामस्थ व पदाधिकारी यावेळी सचिन गिऱ्हे, प्रवीण पोहरे, गणेश राहुलकर, रामू ढगे, सुनील हजारे, श्याम ठाकरे, राहुल गवई, प्रशिक शिरसाट, बबिता तायडे, छाया पोहरे, द्रौपदाबाई वानखडे, अजिंक्य बोरकर, मधुकर पोहरे, संगीता गिऱ्हे, रंजना सोनोने, प्रमिला वानखडे यांच्यासह शिरला येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.